मंडळी रामराम. मी सदाशिव वामनराव अडकिने, राहणार इंजनगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. हे आपण बघताय ही करवंदाची शेती आहे आणि करवंदाचं बायोफेन्सिंग खूप छान होते. तुम्हीही आपल्या शेतामध्ये करवंदाची बायोफेन्सिंग करून आपल्या शेतीची रानटी प्राण्यापासून होणारी नुकसान टाळण्यासाठी हे असा प्रयोग करू शकताय. कमीत कमी खर्चात आपल्या शेतीची जास्तीत जास्त वर्ष राखण करण्याचं हे एक खूप छान पर्याय आहे. आणि हे आमचा पत्ता आहे सदाशिव वामनराव अडकिने, राहणार इंजनगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. वसमत बस डेपोपासून केवळ 2 किलोमीटर अंतरावरती ही बाग आहे. आपण एक वेळ नक्की अवश्य भेट द्याल आणि करवंदाच्या बागेला करवंदाची बाग पाहून तुम्हीसुद्धा आपल्या शेतीमध्ये हे करू शकताय. एकदम घोसानी असते, हे आपण बघू शकताय. पार जमिनीपासून माल आहे. ही फांदी उचलून दाखवतोय तुम्हाला. ही बघा, एकदम अप्रतिम असा माल आहे. इथं पार बुडापासून माल आहे शेवटच्या टोकापर्यंत आणि घोसानी माल असतो असा हा. त्यामुळं याची उत्पादन क्षमता ही जर शेतात सलग लागवड केली तर किमान 8 टनपेक्षा जास्त आहे असा हा नवीन वाण आहे करवंदाचा. याच्यापासून बरेचसे बाय प्रोडक्ट बनतात आणि आता पाऊस पडलेला आहे. चालू पावसात हा व्हिडिओ आपण इथं बनवतोय. तुम्हालाही जर याच्या लागवडीविषयी आणखी काही सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आमचं यूट्यूबला सदाशिव अडकिने या नावाने चॅनलसुद्धा आहे आणि हा व्हिडिओ शेतकऱ्याच्या दृष्टीनं जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचून सहकार्य कराल आणि जास्तीत जास्त याला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.